रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, संविधान जागर अभियान, संत नामदेव, ज्ञानेश्वर, तुकाराम, जनाबाई अशा अनेक संतांनी महाराष्ट्राच्या मातीत स्वातंत्र्य, मानवता आणि बंधुतेच्या मूल्यांची प्रेरणी केली. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. सकळाशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, चांडाळ अधिकार, बाळगणारी नर अधिक रोजी वेश्याही. छत्रपती शिवाजी महाराजांनी वारकरी संतांच्या विचारावर आधारित लोक कल्याणकारी स्वराज्य स्थापन केले. रयतेचे स्वराज्य. शिवरायांच्या स्वराज्यात प्रजेच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या जीवनावश्यक गरजा सन्मानाने पूर्ण होत होत्या. स्त्रियांना आत्मसन्मानाने जगता येईल. जातीभेद आणि धर्मभेद यांना थारा नसे. कोणावरही अन्याय वा जुलूम होत नसे. शेती आणि व्यापार उद्यमाची भरभराट होत असे. प्रजा सुख समाधानाने नांदत असे. आणि म्हणून मुरारबाजी, नेताजी पालकर, जिवाजी महाला, हिरोजी फर्जंद, मदारी मेहतर, सिद्दी हिलाल यासारखे अनेक जण स्वराज्यासाठी बलिदान द्यायला तयार होते. जुलमी वतनदारांना घातली व्यसन. काही वतनदार रयतेकडून जबरदस्तीने भरमसाठ कर वसूल करून रयतेला छळायचे. सारा समाज या अत्याचाराने त्रस्त होता. शिवरायांनी वतनदारांना चाप लावला. वेतन सुरू करणारे ते पहिले राजे होते. त्यांनी वतनदारी नष्ट केली आणि वेतन चालू केले. वतनदारांनो वाडेपाडा, रयतेसारखे साध्या घरात राहायचा त्यांनी आदेश दिला. शिवराय शेतकऱ्यांचे राजे होते. शिवरायांनी जमीन मोजण्याची पद्धत सुरू केली. शेतीच्या उत्पन्नावर आधारित शेतसारा ठरवला. अधिकाऱ्यांना ताकीद दिली, ठरलेल्या महसुलापेक्षा जास्त वसूल करू नये. शेतकऱ्यांना अन्नधान्य, बी बियाणे, औतकाठी दिली. दुष्काळात आधार दिला आणि बैल घ्यायला रोख पैसे दिले. दुष्काळात शेतसारा माफ केला. बिनव्याजी कर्ज दिले. हप्ते वसुलीत सवलत दिली. शिवरायांनी पडीक जमिनी रयतेला दिल्या. लागवडीसाठी सर्व मदत केली. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले आणि सर्वांच्या घरात सुख आले. पूर्वी मोहिमेच्या काळात सैन्य उभ्या पिकातून जायचे. पिकांची प्रचंड नासाडी करायचे. सैन्याला त्यांनी आज्ञा दिली, सैन्याच्या तुकडीने मोहीम काढताना उभ्या पिकातून जाता कामा नये. रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावता कामा नये. सैन्यातील घोड्यांना दाणा वैरण लागली तर रोख रक्कम देऊन घ्यावी. खबरदार, रयतेला त्रास द्याल तर. इतर राजांनी शिवराय यांच्या सैन्यामध्ये फरक होता. इतर राजांचे सैन्य सरंजामी पद्धतीचे होते. ते खडे सैन्य होते. लढाया करणे त्यांचा व्यवसाय होता. युद्धातून मिळालेली लूट त्यांच्या उपजीविकेचे साधन होते. घरादारापासून व शेतीच्या कामापासून दूर असल्यामुळे त्यांना रयतेची पर्वा नसे. शिवरायांच्या सैन्याचा हेतू लूट करणे नव्हता, तर लूट थांबविणे होता. त्यांना निश्चित पगार देण्यात येईल. शिवरायांचे सैन्य निव्वळ सैनिक नव्हते, ते शेतकरीसुद्धा होते. बहुतेक शिपाई शेतीभाती करीत, बायका मुलाबरोबर राहत. म्हणूनच ते महिलांचा आदर करत, रयतेच्या व्यथा समजत. सैन्यातील कर्त्या शेतकऱ्याला शेतीसाठी विशेष रजा देणारे शिवराय हे एकमेवाद्वितीय राजे होते. शिवरायांची रयतेप्रती संवेदनशीलता होती. आरमारात जहाज उभारण्यासाठी लाकडाचे महत्त्व असते. शिवराय म्हणत, रयतेने लेकरासारखी जतन करून ठेवलेली झाडे तोडल्यास त्यांचे दुःख पारावार काय. जरी झाड जीर्ण झाले तरी त्याचे धन्यास राजी करून पैसे देऊन तोडून घ्यावे. कोणी शेकोटी करतील, आग लागून सारे पीक जळून खाक होईल, ते गोष्टी न हो. हिंदवी स्वराज्य म्हणजे काय? हिंदवी स्वराज्य म्हणजे सर्व जाती धर्माच्या लोकांचे राज्य. हेर काथ्याचा प्रमुख रामोशी, आरमाराचे सैनिक कोळी, सोनकोळी, विश्वासू सेवक मुसलमान, सिद्दी हिलाल, अष्टप्रधान मंडळ ब्राह्मण, आरमाराचे सुभेदार भंडारी, मायनाक, किल्लेदार, अस्पृश्य आणि महार. गोमाजी नाईक यांचा सल्ला महाराजांनी आयुष्यभर अवलंबला. ज्यास राज्य करणे त्याने 18 जाती, 4 वर्ण यास आपापले धर्माप्रमाणे चालवून त्यांचा संग्रह करून ठेवावे. सर्व समावेशक सैन्य. सैन्यात भरती होण्यासाठी धर्म ही अट नव्हती, तर स्वराज्य निष्ठा आवश्यक होती. शिवरायांच्या धर्मनिरपेक्षता विचार पटल्याने विजापूरच्या लष्करातील 700 पठाण महाराजांच्या सेवेसाठी आले. दर्यासारंग दौलत खान हा आरमार प्रमुख होता. नूरखान बेग हा पहिला सरनोबत. सिद्दी इब्राहिम अंगरक्षक, इब्राहिम खान तोफखान्याचा प्रमुख, काजी हैदर वकील, सिद्दी वाहवाह घोडदळाचा सरदार. शिवरायांनी सर्व धर्मांचा आदर केला. सर्व धर्मांच्या पवित्र स्थळांचा सन्मान केला. हिंदूंची मंदिरे आणि मुस्लिम संतांचे दर्गे, मशिदी यांना देणग्या दिल्या. केळशीचे हजरत बाबा याकूत
यांना दर्गा बांधण्यासाठी अनुदान दिले. शिवाय वर्षासन देऊन तेथील खर्चाची सुद्धा सोय केली. महाराजांची सैनिकांना सक्त ताकीद होती. लुटीला गेल्यावर कुराण ग्रंथाला, मशिदीला नुकसान पोचवू नये, कोणत्याही स्त्रीला छळू नये. जर एखादी कुराणाची प्रत हाती आली तर त्याबद्दल पूज्यभाव दाखवून आपल्या मुसलमान नोकरांच्या स्वाधीन करावी, असा आदेश शिवरायांनी दिला होता. काफी खान, औरंगजेबाच्या दरबारातील इतिहासकार त्यांनी लिहून ठेवले. ज्याचा जो धर्म त्याचा त्यांनी करावा, यात कुणी बखेडा करू नये. रघुनाथ पंडितांनी केलेला शिवरायांच्या आज्ञेचा उल्लेख आहे. औरंगजेबाने जिझिया कर लावला तेव्हा महाराजांनी पत्र लिहिले, आसमानी किताब म्हणजे कुराण, ते ईश्वराची वाणी आहे. त्यात ईश्वरास जगाचा ईश्वर म्हटले आहे, मुसलमानांचा ईश्वर असे म्हटलेले नाही. कारण हिंदू आणि मुसलमान दोन्ही ईश्वरापाशी एकरंग आहेत. कुणी मस्जिदीमध्ये त्याचे स्मरण करून बांग देतात, तर कुणी देवालयात घंटा वाजवितात. कोणत्याही धर्मास विरोध करणे हे आपला धर्म न पाळणे आणि ईश्वराने लिहिलेले रद्द करणे वा त्यालाच दोष देणे आहे. शास्त्र व न्याय या दोन्ही दृष्टीने विचार केला तरी झिझिया पट्टी ही गैर आहे. महाराजांनी अफजल खानाला का मारले? तो स्वराज्याचा शत्रू होता म्हणून. हे हिंदू आणि मुसलमानचं युद्ध नव्हतं. अफजल खानाचा वकील होता कृष्णाजी भास्कर कुलकर्णी, तर शिवरायांचा अंगरक्षक होता सिद्दी इब्राहिम खान. मृत्यूनंतर त्यांनी वैर संपवलं. शिवरायांनी प्रतापगडावर अफजल खानाची कबर बांधली आणि त्याच्या दिवाबत्तीची सोय स्वराज्याच्या खर्चातून लावून दिली. आया बहिणींची काळजी, शेतकऱ्याच्या पोरीवर बलात्कार करणाऱ्या बाबाजी भिकाजी गुजर या रांझ्याच्या पाटलाचे हातपाय तोडायची शिक्षा दिली. लुटीत आलेल्या कल्याणच्या मुसलमान सुभेदाराच्या सुनेला महाराजांच्या समोर हजर केले गेले तेव्हा शिवरायांनी तिला चोळी बांगडी देऊन सन्मानाने परत पाठवले. बेलवडी येथे सरदार सखुजी गायकवाड यांनी 27 दिवस लढलेल्या किल्लेदार सावित्रीबाई या शत्रू स्त्रीवर बलात्कार केला. शिवरायांनी आपल्या सरदाराचे डोळे काढून त्याला तुरुंगात डांबले. सावित्रीच्या शौर्याचा सन्मान करून जिंकलेला प्रदेश तिला परत केला. महाराजांचा सन्मान करत सावित्रीने शिल्प तयार केलेले आहे. महाराजांनी सैन्याला दिलेल्या आज्ञा पाहण्यासारख्या आहेत. मोहिमेत जाताना कुणबिनी बटकिनी अगर कलावंतिनीस बरोबर घेऊ नये. कुणाही शत्रू स्त्रीस बटकीन बनविता कामा नये. मोहिमेवर असताना स्त्रिया आणि लहान मुले यांना त्रास देऊ नये. बलात्कार कदापिही न करावा. महाराजांनी मनुस्मृतीचे कायदे मोडले. शस्त्रबंदीचा कायदा मोडला. सर्व शूद्र, अस्पृश्य आणि महिलांच्या हाती शस्त्र दिले. कुणबी, बलुतेदार आणि अस्पृश्य जातींना जमिनीचे पट्टे दिले. महिलांना सन्मान देण्याचे आदेश दिले. समुद्रबंदी झुगारून दूरदृष्टीचे प्रतीक असलेले आरमार उभारले. शिवराय अंधश्रद्धा विरोधी होते. मूल पालथे जन्मणे अशुभ समजले जायचे. छत्रपती राजाराम महाराज पालथे जन्मल्यावर शिवराय म्हणाले, पुत्र पालथा जन्मला तो दिल्लीची पातशाही पालथी घालील. शिवरायांच्या बहुतेक मोहिमा अमावास्येला झाल्या. शिवरायांच्या आज्ञापत्रातून वेशधारी फकीर, जोगी, जंगमादी जे भुताटकी करून फिरणारे आहेत त्यांचा विश्वास करू नये, त्यांच्या मोहात पडू नये अशी सूचना दिलेली आहे. शिवरायांची भवानी तलवार. 1659 साली कोकणातील खेम सावंत यांनी महाराजांना पोर्तुगीज बनावटीची तलवार पेश केली. त्यावर पोर्तुगीज भाषेत लिहिले आहे, हीच ती भवानी तलवार. गुलामांच्या व्यापारास त्यांनी बंदी घातली. गुलामी प्रथेने गरीब रयतेचे शोषण होत होते. शिवरायांची ताकीद होती, माझ्या राज्यात स्त्रियांची किंवा पुरुषांची गुलाम म्हणून खरेदी वा विक्री करण्यास संमती नाही. महाराजांनी स्थानिक व्यापार वृद्धीसाठी प्रयत्न केलेत. समुद्री व्यापाराचे महत्त्व समजून बंदरे आणि जलदुर्ग बांधले. त्यांच्या संरक्षणासाठी आरमार उभे केले. बाहेरील प्रदेशातील वस्तूवर जास्त कर लादले. पोर्तुगीज मिठावर जबरी कर बसवला. स्वराज्यातील मिठावर मात्र शून्य कर बसवला. जाती आधारित कराची असमानता नाकारली. स्थानिक लघुउद्योग आणि कारागिरांना प्रोत्साहन दिले. शाहीर अमर शेख आपल्या पोवाड्यात म्हणतात, आजही हवा मज असाच शिवबा माझा, तो समाजवादी महाराष्ट्राचा राजा. तो राजा कसला लोकशाहीचा कलिजा, तो असूनी राजा पर समाजवादी सर्जा. मुजरा माझा त्या महान संस्कृती बुरजा, भागवित होता आधी जनतेच्या गरजा. नफ्यासाठी धडपडे त्यास म्हणे तू मर्जा, ठाव नव्हता विसावा फक्त ठाव होती प्रजा. आजी हवा मज असाच शिवबा माझा, सारी हयात घोड्यावर गेली,
काया जिजविली प्रजा सुखी केली, कीर्ती पसरली अशी फुलवेली, पुन्हा उगवली नाही बघा राजे, आजही हवा मज असाच शिवबा माझा. आपल्याला ठाऊक असेल, महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिवरायांची समाधी शोधून काढली. त्यांना कुळवाडी भूषण म्हणजे शेतकऱ्यांचा राजा म्हटले. मावळे गडी सोबतीला शिपाई केले उघड्याला, टळेनार रेत सुखाला, बनवी नव्या कायद्याला, कुळवाडी भूषण पवाडा गातो भोसल्याचा, छत्रपती शिवाजीचा जी 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 जी. शिवरायांचे हे विचार महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज यांनी पुढे नेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हेच विचार संविधानात उतरवले. छत्रपती शिवरायांची मूल्ये भारतीय संविधानात आहेत. म्हणून संविधानाच्या मूळ हस्तलिखितामध्ये पान क्रमांक 141वर छत्रपती शिवरायांचे चित्र आहे. यातून संविधान राबवणाऱ्या लोकप्रतिनिधींना छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घ्यावा असे अधोरेखित होते. भारतीय संविधानाला विरोध म्हणजे शिवरायांच्या विचारांना विरोध. ध्यानात घ्या, इतिहास हे हत्यार आहे. त्याने समाज घडवता येतो आणि बिघडवता येतो. शिवरायांचा इतिहास विकृत करून जातीय धार्मिक द्वेष पसरवणाऱ्या शक्तींना रोखणे गरजेचे आहे. म्हणून छत्रपती शिवरायांचे खरे कार्य समजून घेण्याची आणि ते घरोघरी पोचवण्याची जबाबदारी प्रत्येक शिवप्रेमी संविधानप्रेमी नागरिकाची आहे. ना जातीचे ना धर्माचे शिवाजी राजे रयतेचे. प्रतिपश्चंद्रलेखे वर्धिष्णूर विश्ववंदिता, शाह सुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. म्हणजे प्रतिपदेचा चंद्र जसा कलेकलेने वाढत जातो, अवघ्या विश्वात वंदनीय होतो, त्या प्रकारे शहाजींचा पुत्र शिवाजी महाराजांच्या मुद्रेचा लौकिक वाढत जाईल व ही राजमुद्रा केवळ लोकांच्या कल्याणासाठी चमकेल. आपल्या संविधानाची उद्देशिका पहा. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करून संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. महाराजांच्याबद्दल न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे म्हणतात, वर्ग जात पंथ आणि वर्ण यांना दूर सारून समाजातील सर्वोत्कृष्ट माणसे शिवाजी महाराजाभोवती गोळा असत. पंडित नेहरू म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराज मानवी सद्गुणांचे साक्षात प्रतीक होते. नरहर कुरुंदकर म्हणतात, सामान्य मंडळीमधून असामान्य कर्तृत्वाने महाराजांचे सहकारी उदयाला यावेत. ही घटना शाहिस्तेखानाची बोटे कापण्यापेक्षा जास्त रोमांचकारी आहे. शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे म्हणतात, आपल्या धर्माइतकाच इतरांचा धर्मही श्रेष्ठ व उच्च आहे. महत्त्वाचे तत्त्व छत्रपती शिवाजी महाराजांनी मांडले आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय.